चला तर गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण फंक्शनल ग्रुप ए टाईप वाल्यांचे कॉमन नेम पाहणार आहोत. आता फंक्शनल ग्रुप ए टाईप मध्ये आपण 6 फंक्शनल ग्रुप घेणार आहोत आणि या सर्वांचं नाव एकसारखंच येते आणि ते या चार्ट मध्ये आपण समजून घेऊ. बघा लक्षात ठेवा. तर फंक्शनल ग्रुप ए टाईप मध्ये आपण फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ह्या टाईपचं कॉमन नेम देत असतो. तर अल्किल ग्रुप आपल्याला माहिती आहे की कॉमन नेम मध्ये 5 प्रकारचे आहेत. एन अल्किल, नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, त्यानंतर आयसो अल्किल, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, त्यानंतर सेकंडरी अल्किल, सेकंडरी कार्बनचा फंक्शनल ग्रुप लागलेला असेल, आणि टर्शरी अल्किल ग्रुप, टर्शरी कार्बनला फंक्शनल ग्रुप लागलेला असेल, आणि फायनली जो फिफ्थ टाइपचा अल्किल ग्रुप आहे तो आहे न्यू अल्किल. म्हणजे आपण ह्या 5 टाइपचे अल्किल ग्रुप कॉमन नेम साठी वापरणार आहोत आणि 5च टाइपच्या कंपाऊंडला कॉमन नेम येईल, कारण कॉमन नेम हे रिस्ट्रिक्टेड आहे. म्हणून फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉरवर्ड दी वर्ड फंक्शनल ग्रुप. आता वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असणारे या टाइप मध्ये जे बसणारे आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आपण इथे मांडलेली आहे. सुरुवातीला आपण अल्किल अल्कोहोल. आता अल्किल अल्कोहोल हा कशावरून ठरवला गेलेला आहे, त्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप कोणता असतो अल्कोहोल मध्ये, बॉन्ड OH, हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतो आपण. रिप्रेझेंटेशन कसं करसाल अल्कोहोलचं, R बॉन्ड OH. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए अल्कोहोल. त्यानंतर आपण याचं कॉमन नेम असंच देऊन राहिलेलं आहे. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप and then followed the word functional group as a alcohol. म्हणून यांना आपण अल्किल अल्कोहोलच म्हणणार आहोत. आणि हे 5 प्रकारचे अल्किल ग्रुप लावून आपण कॉमन नेम तयार करू. इथे सुद्धा जो दुसरा कंपाऊंड आहे तुमचा तो आहे हॅलाइड. हॅलाइड फंक्शनल ग्रुप कोणाला म्हणत असतो आपण, बॉन्ड X. म्हणजे बॉन्ड क्लोराइड क्लोरो, त्यानंतर ब्रोमीन, त्याच्यानंतर आयोडीन आणि फ्लोरीन अशा आपण हॅलाइड घेत असतो. आता याचं रिप्रेझेंटेशन कसं करसाल, R बॉन्ड X असं याचं रिप्रेझेंटेशन राहील. आणि यांनाही कॉमन नेम देत असताना फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉरवर्ड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए हॅलाइड असं झालं पाहिजे. अल्किल ग्रुप पुन्हा 5 प्रकारचे आपण लावून फॉर्म्युले तयार करणार आहोत. त्यानंतर तिसरा जो या टाइप मध्ये येणार आहे तो आहे अमाइन. अमाइनचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, बॉन्ड NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे अमाइन्स मध्ये. आणि याचं रिप्रेझेंटेशन कसं करसाल तुम्ही, R बॉन्ड NH2. आणि याला नाव कसं देणार आहे कॉमन नेम मध्ये, याच पॅटर्न मध्ये, फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए अमाइन. अल्किल ग्रुप 5 प्रकारामध्ये येईल. त्यानंतर 4 टाइपचा फंक्शनल ग्रुप या कॅटेगरी मधला कोणता घेणार आहोत आपण, सायनाइड. C ट्रिपल बॉन्ड N सायनाइड. आणि या फंक्शनल ग्रुपला आपण असंही लिहितो, बॉन्ड Cl. ठीक आहे. याचं रिप्रेझेंटेशन कसं करसाल, RCl असं रिप्रेझेंटेशन करसाल. कॉमन नेम कसं दिसाल, फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए सायनाइड अशा प्रकारे. आणि हे जे 2 आहे इथर आणि कीटोन, थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. इथर मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, डायव्हॅलंट ऑक्सिजन, आणि त्याला दोन्ही साइडने काय अटॅच आहे, कार्बन अटॅच आहे. असा हा इथरचा फंक्शनल ग्रुप असतो, इथरल लिंकेज म्हणतो आपण. रिप्रेझेंटेशन कसं करसाल, ROR' असं रिप्रेझेंटेशन करू आपण इथरचं. आता इथरलाही नाव देत असताना तेच नियम आहे, फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए इथर. फक्त हे 2 सारखे असेल तर आपण काय वापरतो, डाय, आणि जर अलग अलग असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डरला त्यांना नाव द्यायचं आहे. तसंच कीटोनचंही आहे. कीटोन म्हटलं तर डायव्हॅलंट कार्बन एटम जो आहे कार्बन ग्रुपला अटॅच, असा हा जो आहे C डबल बॉन्ड O फंक्शनल ग्रुप असणारा कंपाऊंड म्हणजे कीटोन. याला याही साइडला अल्किल ग्रुप अटॅच असेल आणि याही साइडला अल्किल ग्रुप अटॅच असेल. याचं रिप्रेझेंटेशन आपण काय करतो, RC डबल बॉन्ड O R' असं रिप्रेझेंटेशन करतो.
इथेही तोच रूल लागतो. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप and then forward the word functional group as a ketone. बरोबर आहे. पण इथे सुद्धा तसंच आहे. जर दोन सारखे अल्किल ग्रुप असेल तर डाय हा प्रिफिक्स वापरा आणि दोन अल्किल ग्रुप अलग अलग असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करा. क्लिअर होत आहे मी काय सांगितलं आहे ते? म्हणजे या सर्वच फंक्शनल ग्रुपला नाव देत असताना फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप असं देणार आहोत. आता बघा हे सर्व जे कंपाऊंड आपण इथे पाहिले फंक्शनल ग्रुप वाले यांचे एक्झाम्पल घेऊन आपण हे सॉल्व्ह करू. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की यांची नावं कशी देणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात पहिले आपण एक्झाम्पल कशाचं घेऊ? अल्किल हॅलाइडचं, सॉरी अल्कोहोलचं. बरोबर आहे. एक कार्बन वाला अल्कोहोल काढतो मी या प्रकारे. सर्वात पहिल्यांदा आपण कोणते काढणार आहोत? एन अल्किल आणि फंक्शनल ग्रुप असणार आहे. ठीक आहे. इथे मी जर हा काढला तर याला काय म्हणतात? फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा? अल्कोहोल. म्हणून याचं नाव राहणार आहे मिथिल अल्कोहोल. इथे एक कार्बन वाला हॅलाइड काढू आपण, क्लोराइड काढला मिथिल क्लोराइड. काय नाव देसाल? फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, याला आपण मिथिल म्हणतो आणि याला काय म्हणसाल? क्लोराइड. अशा प्रकारे. चला आता अमाइन काढू आपण. एक कार्बन वाला अमाइन काढणार. अशा प्रकारे NH2 ग्रुप म्हणजे अमाइन आणि हा फॉर्म्युला तयार आहे. काय नाव देसाल? फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप मिथिल आणि फंक्शनल ग्रुपला काय म्हणसाल? अमाइन. म्हणून याचं नाव मिथिल अमाइन. इथे तसंच आहे. सायनाइड Cl, याला एक कार्बन लावा मिथिल सायनाइड. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप एज ए सायनाइड. क्लिअर आहे. याला एक दुसरं सुद्धा नाव आहे. काय नाव म्हणतो आपण? ऍसिटोनाइट्राइड. हे सुद्धा याचं कॉमन नेमच आहे, ऍसिटोनाइट्राइड. ठीक आहे. त्यानंतर आपण हे जो इथर आहे याही साईडने एक कार्बन देऊ, कारण दोन कार्बन मला पहिला फॉर्म्युला तयार करायचा. त्यामुळं याला नाव देताना फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, पण दोन सारखे असल्यामुळे आपण नावाच्या समोर काय वापरतो? डाय प्रिफिक्स वापरतो. दोन्ही सारखेच आहे. कोणते आहे? मिथिल, म्हणून डायमिथिल आणि फंक्शनल ग्रुपचं नाव काय आहे? इथर. ठीक आहे. असंच आपण हा सुद्धा घेऊ CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा वाला जो कंपाऊंड आहे याचे नाव तसंच देसा. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, दोन सारखे आहे म्हणून काय वापरसाल? डाय. दोन्ही अल्किल ग्रुपचं नाव काय आहे? मिथिल, म्हणून दोन मिथिल आहे असा याचा अर्थ आहे. डायमिथिल आणि फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतो? कीटोन, म्हणून याचं नाव आहे डायमिथिल कीटोन. अशा प्रकारे आपण पहिले फॉर्म्युले काढले. आता दुसरा फॉर्म्युला काढू आपण. लक्षात ठेवा एन वालेच काढणार आहोत आपण. 4 पर्यंत आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आता दोन कार्बन वाला अल्कोहोल घेतला आपण, याचं कॉमन नेम द्यायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप काय म्हणतात? इथिल आणि फंक्शनल ग्रुप काय आहे? अल्कोहोल. एकदम सोपा आहे. दोन कार्बन वाला हॅलाइड काढा. दोन कार्बन वाला हॅलाइड काढला आपण. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप. दोन कार्बन वाले अल्किल ग्रुपले काय म्हणसाल? इथिल आणि याला काय म्हणसाल? क्लोराइड, म्हणून याचं नाव आहे इथिल क्लोराइड. तसंच दोन कार्बन वाला अमाइन काढू. दोन कार्बन घ्या, त्याला NH2 अमाइन फंक्शनल ग्रुप जोडा. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप काय म्हणसाल? याला इथिल आणि फंक्शनल ग्रुप काय आहे? अमाइन. बरोबर आहे. त्यानंतर असंच आपण दोन कार्बन वाला सायनाइड काढू. Cl लावला फंक्शनल. काय देसाल? फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप इथिल अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप एज ए सायनाइड. त्याच्यानंतर इथर तर दोन कार्बन वाला आहेच. बरोबर आहे. मी इथिल वाला काढतो. एक इथिल ग्रुप घेऊ आपण आणि एक मिथिल ग्रुप घेऊ. इथर मध्ये सेकंड फॉर्म्युला सांगा काय करसाल आता याच्यात? याला काय म्हणसाल? इथिल आणि याला मिथिल. मग आता अल्किल ग्रुपला तर नाव घेतो पण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये द्यायचं असते. ई पहिले येते, एम नंतर येते, म्हणून इथिल, मिथिल आणि फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतो? इथर. तसंच कीटोनचंही घ्यायचं आहे. कीटोन मध्ये आता मी जर काय घेतलं असतं असं एक CH3 C डबल बॉन्ड O C2H5 असं घेतलं असतं. एक इथिल आहे, एक मिथिल आहे. याचंही नाव तसंच आलं असतं अल्फाबेटिकल ऑर्डर. पहिले इथिल, नंतर मिथिल आणि नंतर फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हटलं असतं? कीटोन, म्हणून याचं नाव राहिलं असतं इथिल मिथिल
कीटोन. क्लिअर होऊन राहिलं. नेक्स्ट फॉर्म्युला काढू आपण 3 कार्बन वाला. ठीक आहे. 3 कार्बन वाला जर फॉर्म्युला काढला आपण तर 3 कार्बन वाला n प्रोपिल अल्कोहोल काढू. काय म्हणतो आपण याला? नॉर्मल स्टेट चेन आणि ब्रँच. नॉर्मल स्टेट चेन आणि ब्रँच. कुठेच ब्रँचिंग आणायची नाही म्हणून याचं नाव येणार आहे n प्रोपिल अल्कोहोल. फंक्शनल ग्रुपला काय नाव देतो आपण? अल्कोहोल. तसंच n प्रोपिल क्लोराईड म्हटलं की 3 कार्बन काढले त्याला क्लोरीन लावलं. नॉर्मल स्टेट चेन आणि ब्रँच. n स्टँड फॉर नॉर्मल स्टेट चेन आणि ब्रँच. कुठेच ब्रँचिंग नाही आहे. 3 सांगते की हे प्रोपिल आहे आणि हा काय आहे? क्लोराईड फंक्शनल ग्रुप म्हणून याचं नाव येईल n प्रोपिल क्लोराईड. 4 कार्बन 3 कार्बन वाला अमाइन काढू. 1 2 3 त्याला काय लावायचं आहे? NH2 ग्रुप. काय म्हणसाल? n प्रोपिल अमाइन. काय म्हणसाल? n प्रोपिल फंक्शनल ग्रुपचं नाव काय? अमाइन. अशाच प्रकारे सायनाइड 3 कार्बन वाला सायनाइड जर काढला तर त्याला CN लावायचा आहे फंक्शनल ग्रुप. हा झाला तुमचा n प्रोपिल सायनाइड. काय झाला? n प्रोपिल सायनाइड. फंक्शनल ग्रुपचं नाव आहे सायनाइड. क्लिअर आहे. अशाच प्रकारे आपण इतरही काढू शकतो. सपोज मी इकडून 2 कार्बन घेतले इकडूनही 2 कार्बन घेतले तर काय म्हणसाल सांगा आपल्याला? डायइथिल अमाइन. काय म्हणसाल? डायइथिल अमाइन. असंच कीटोनचाही काढायचा आहे. काय काढायचं आहे? कीटोनचा. C2H5 C डबल बॉन्ड O C2H5 त्याला काय म्हणसाल? डायइथिल आणि फंक्शनल ग्रुपचं नाव काय? कीटोन म्हणून याचं नाव येईल डायइथिल कीटोन. या प्रकारे तुम्ही नॉमेनक्लेचर करसाल. हे झाले तुमचे कीटोन म्हणजे 3 पर्यंत. आता 4 कार्बन वाला अल्कोहोल n वाला बघा लक्षात ठेवायचं आहे. पहिले n वालेच प्रॅक्टिस करू आपण. कमीत कमी आपल्याला प्रत्येकाला 5 कार्बन पर्यंत हे सर्वच अल्किल ग्रुप वाले फॉर्म्युले आले पाहिजे 11th मध्ये. तर आता 4 कार्बन मध्ये n ब्युटील n वाले घेऊन राहिलो आपण तर त्याच्यामुळे n ब्युटील 4 कार्बन काढा. शेवटी काय लावा? NH2 ग्रुप लावा. काय नाव देसाल याचं? आता n ब्युटील अमाइन अल्कोहोल घेऊन राहिलो आपण पहिला. काय म्हणतात? n ब्युटील अल्कोहोल. n ब्युटील फंक्शनल ग्रुपचं नाव काय? अल्कोहोल. त्यानंतर n ब्युटील क्लोराईड काढू आपण. 1 2 3 4 त्याला काय लावसाल? Cl. n मीन्स नॉर्मल स्टेट चेन आणि ब्रँच. कुठेच ब्रँचिंग द्यायची नाही म्हणून याचं नाव येणार आहे n ब्युटील आणि फंक्शनल ग्रुपचं नाव आहे क्लोराईड. क्लिअर आहे. तसंच n ब्युटील अमाइन काढायचा आहे तर 1 2 3 4 शेवटी काय लावसाल? NH2. हा झाला आता तुमचा n ब्युटील अमाइन. काय म्हणसाल याला? n ब्युटील आणि फंक्शनल ग्रुपचं नाव आहे अमाइन. ठीक आहे. इथे अल्किल सायनाइड n ब्युटील सायनाइड काढा म्हटलं तर 4 कार्बन काढा त्याला CN सायनाइड ग्रुप लावा. काय नाव देसाल? n ब्युटील सायनाइड. काय म्हणसाल? हा झाला n ब्युटील आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? सायनाइड. 4 कार्बन वाला इथर आपण आताच काढला होता. या साइडनं 2 कार्बन दिलो आपण आणि या साइडनं 2 कार्बन दिलो. ठीक आहे. त्याला काय म्हणू आपण? डायइथिल इथर. काय म्हणू? डायइथिल. आणि कीटोन जरी काढला तरी तसाच C2H5 C डबल बॉन्ड O C2H5 याला काय म्हणणार आपण? डायइथिल कीटोन. काय म्हणणार? डायइथिल कीटोन. 4 कार्बन पर्यंत आला होता 5 कार्बन पर्यंत जाऊ होता. बघा आता 5 कार्बन मध्ये n पेंटिल अल्कोहोल काढा म्हटलं 1 2 3 4 5 आणि त्याला काय लावसाल? OH. हा झाला तुमचा आता n पेंटिल अल्कोहोल. काय झाला? n पेंटिल अल्कोहोल. इंटरेस्टिंग आहे. काही पाठ करायचं काम नाही एक सारखं आहे. n पेंटिल अल्कोहोल. n पेंटिल क्लोराईड 1 2 3 4 आणि 5 त्याला काय लावसाल? Cl. n पेंटिल क्लोराईड. अशा प्रकारे आपण n वाले फॉर्म्युले काढणार. याला आपण काय म्हणू? n पेंटिल क्लोराईड. म्हणजे हा चार्ट तुमच्या डोक्यात असला पाहिजे A आणि B टाइप मध्ये. बरोबर आहे. एकदम सोपं काम आहे. n पेंटिल अमाइन 1 2 3 4 आणि 5 त्याला काय लावसाल? NH2. काय म्हणसाल आता याला? n पेंटिल अमाइन. अशा प्रकारे n पेंटिल अमाइन फंक्शनल ग्रुपचं नाव येणार आहे अमाइन. ठीक आहे. n पेंटिल सायनाइड काढा म्हटलं तर 1 2 3 4 5 आणि त्याला काय लावसाल? Cl. हा झाला n पेंटिल सायनाइड. याला म्हणसाल n पेंटिल आणि हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे? सायनाइड म्हणून याचं नाव येणार आहे n पेंटिल सायनाइड. तसंच 5 कार्बन वाला इथर काढू आपण. 3 कार्बन या साइडला द्या
आणि 2 कार्बन या साईडने एक असा तयार होईल है ना, आणि दुसरा असा तयार होईल सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3. अशा प्रकारे तयार करू शकतो आपण, आहे की नाही. तर याला काय म्हणसाल, हे इथिल आहे आणि हे प्रोपिल आहे. तर पहिले कोण येत असते अल्फाबेटिकली इथिल, एन प्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे. तसंच आयसोप्रोपिल आणि इथिल आहे, आयसोप्रोपिल आणि इथिल आहे. तर काय म्हणसाल इथिल, इथिल आयसोप्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे इथर, म्हणून याचं नाव येईल इथिल आयसोप्रोपिल इथर. तसंच कीटोनचे नाव देणार आहोत. आता इथे जागा नसल्यामुळे मी तुम्हाला कीटोनचे सेपरेट काढून दाखवतो. कीटोनचे 5 कार्बन आले, 1 2 3. इकडून कार्बन ग्रुप घ्या 1 2, ठीक आहे. एक दिला तरी चालते मिथिल ग्रुप, ठीक आहे. अशा प्रकारे हा 5 कार्बन वाला कीटोन तयार झाला. तसंच 1 2 3 इकडेही 1, अशा प्रकारे. तर हे जे कंपाऊंड तुम्ही तयार करून राहिले ते एकदम सिंपल आहे, की नाही. अशाच प्रकारे तुम्ही 2 कार्बन या साईडला आणि 2 कार्बन या साईडला असे हे कीटोनचे 5 कार्बन वाले कीटोन तयार करतात. काय म्हणसाल याला, हा झाला तुमचा एन प्रोपिल आणि हा मिथिल. एम पहिले येते पी नंतर येते, म्हणून याचं नाव काय येईल मिथिल एन प्रोपिल कीटोन. काय म्हणसाल मिथिल एन प्रोपिल कीटोन. याला काय म्हणसाल मिथिल आयसोप्रोपिल कीटोन. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप म्हणून मिथिल आयसोप्रोपिल आणि फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतो कीटोन. इथे बघा डायथिल कीटोन, काय येणार आहे डायथिल कीटोन असं याचं नाव आहे. क्लिअर आहे मी काय सांगून राहिला होते. तर असे आपण कीटोनचे नाव द्यायचे. त्यानंतर 5 कार्बन झाले. आता पुन्हा आपण दुसरा अल्किल ग्रुप घेऊ. असं 6 कार्बन 7 कार्बन 8 कार्बन वाला काढायचा आहे. आता आयसो वाल्याची प्रॅक्टिस करूया सर्वांची, बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही सर्वात पहिल्यांदा आता कोणता फंक्शनल ग्रुप घेऊन राहिले हे खूप महत्त्वाचं आहे. आयसो मीन्स सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप. म्हणून एक सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 द्या, अल्कोहोल म्हटलं तर OH. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 द्या, Cl हॅलाइड म्हटलं तर क्लोराईड घेतला आपण. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो, अमाइन म्हटलं तर NH2. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो, सायनाइड. त्यानंतर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आणि हा जो फंक्शनल ग्रुप आहे याला इकडून मिथिल लावा किंवा तिकडूनही आयसोप्रोपिल लावू शकता तुम्ही. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो आणि हा कीटोनला लावला आपण आणि इकडून एक कार्बन लावला कीटोन म्हटलं, ठीक आहे. यांचे नाव घेऊ आता आपण. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप. कोणता आहे हा अल्किल ग्रुप आयसोप्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे अल्कोहोल, म्हणून याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल कॉमन नेम. इथे तसंच आहे. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप कोणता आहे आयसोप्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे क्लोराईड, आहे की नाही. इथे बघा, इथे काय म्हणसाल तुम्ही आयसोप्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे अमाइन, म्हणून याचं नाव आहे आयसोप्रोपिल अमाइन. तसंच इथे फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप एज ए सायनाइड, म्हणून याचं नाव असेल आयसोप्रोपिल सायनाइड असं नाव असेल. क्लिअर आहे. इथे कसं आहे फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप काय म्हणसाल आयसोप्रोपिल, पहिले कोणता येईल मिथिल अल्फाबेटिकल ऑर्डर मिथिल, नंतर आयसोप्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे इथर, म्हणून याचं नाव आहे मिथिल आयसोप्रोपिल इथर. याचं नाव काय मिथिल आयसोप्रोपिल कीटोन, आयसोप्रोपिल कीटोन असं नाव. एकदम सोपं आहे, हे पाठवण्याचं काम आहे. चला आता आयसोब्युटील वाले काढू आपण. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो, ब्युटील म्हणजे 4, त्याला OH लावा. हा झाला आयसोब्युटील अल्कोहोल. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, ब्युटील म्हटलं की 4, त्याला काय लावसाल Cl, आयसोब्युटील क्लोराईड. आयसोब्युटील अमाइन करायचं असेल तर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 हे झाला 4, त्याला काय लावा NH2, हा झाला आयसोब्युटील अमाइन. आयसोब्युटील सायनाइड काढा म्हटलं तर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 4 म्हणजे ब्युटील, त्याला काय लावसाल Cl, आयसोब्युटील सायनाइड.
इथेही आपण आयसोब्युटील ग्रुप लावू शकतो. एक सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 हा आयसोब्युटील आणि इकडून मिथिल लावू. तिकडूनही आयसोब्युटील लावू शकता. असाच एक कीटोनही काढून टाका तुम्ही. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 है ना, आणि ब्युटील म्हटलं तर 4 आणि इकडे कीटोन ग्रुप काढू. ठीक आहे, यांचे नाव दिले होता. सिंपल काम आहे. काय म्हणसाल, फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, काय नाव आहे का, आयसोब्युटील, आणि देन फॉरवर्ड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए अल्कोहोल. अशी प्रॅक्टिस करायची आहे, ऐकून चालत नाही. आयसोब्युटील आणि दॅट फॉरवर्ड दी फंक्शनल ग्रुप ॲज ए क्लोराइड. काय म्हणसाल, आयसोब्युटील क्लोराइड. याला काय म्हणसाल आता, आयसोब्युटील, आणि याला काय म्हणसाल सांगा, अमाइन. म्हणून याचं नाव आहे आयसोब्युटील अमाइन. त्यानंतर आयसोब्युटील and then follow the word functional group as a cyanide. ठीक आहे. आता इथे मिथिल आणि आयसोब्युटील आहे, तर बी पहिले येते, एम नंतर येते, म्हणून आपण नाव काय देणार आहोत, आयसोब्युटील मिथिल इथर. काय म्हणसाल, आयसोब्युटील मिथिल इथर. इथर फंक्शनल ग्रुप आहे. आता इथे तसंच आहे, याचं नाव देत असताना काय करसाल सांगा, आयसोब्युटील पहिले येणार आहे, बी पहिले येत असते, एम नंतर येईल, नाही की नाही. आयसोब्युटील मिथिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा, कीटोन. म्हणून याचं नाव येते आयसोब्युटील मिथिल कीटोन. क्लिअर झालंय. तर हे आयसोवाले फॉर्म्युले अशीच प्रॅक्टिस करायचे आहे. असंच आयसोप्रोपील झाल्यानंतर ब्युटील झाल्यानंतर पेंटीन, हेक्झीन, हेप्टीन हे फॉर्म्युले तुम्हाला प्रॅक्टिस करून तयार करायचे. एक सारखे फॉर्म्युले आहेत, त्यामुळे आपल्याला पाठ करण्याचं काम पडणार नाही असं मला वाटते. बरोबर आहे. सेकंडरीचे आणि टर्शरीचे दोन दोनच काढायचे. बघा लक्षात ठेवायचं. सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोल, सेकंडरी प्रॉपिल क्लोराइड, सेकंडरी कार्बनला क्लोरीन लावा. सेकंडरी प्रॉपिल अमाइन, सेकंडरी प्रॉपिल, सेकंडरी कार्बनला NH2 ग्रुप लावा. सेकंडरी प्रॉपिल सायनाइड, सेकंडरी कार्बनला CN लावा. त्याच्यानंतर सेकंडरी प्रॉपिल इथर, सेकंडरी कार्बनला इथर लावा. सेकंडरी ब्युटील कीटोन, सेकंडरी प्रॉपिल कीटोन, असं एक कीटोन तुम्ही फंक्शनल ग्रुप काढू शकता. खाली लिहायचं आहे, काही फरक पडत नाही. हा पहिला फॉर्म्युला काढायचा आहे. सेकंडरीचे दोनच फॉर्म्युले काढायचे आहेत. किती काढायचे आहेत, दोनच. सेकंडरीला ही आयसो सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, आयसो. म्हणून नुसतं सेकंडरीच म्हणायचं नाही, प्रॉपिल साठी बरं. सेकंडरी प्रॉपिललाच काय म्हणतो आपण, आयसोप्रोपिल सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, सेकंडरी प्रॉपिल आणि आयसोप्रोपिल एक आहे, पण ब्युटील नाही. ब्युटील मध्ये फरक आहे. सेकंडरी ब्युटील आणि आयसोब्युटील मध्ये फरक आहे. प्रॉपिल मध्ये ते एकच येते. म्हणून याचं नाव काय देसाल, सेकंडरी प्रॉपिल, आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अल्कोहोल. म्हणून याचं नाव आहे सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोल. यालाच तुम्ही आयसोप्रोपिल अल्कोहोलही म्हणू शकता. ठीक आहे. हेच तुमचं सेकंडरी प्रॉपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे, क्लोराइड. म्हणून याचं नाव सेकंडरी प्रॉपिल क्लोराइड म्हणा किंवा आयसोप्रोपिल क्लोराइड म्हणा. याला सुद्धा सेकंडरी प्रॉपिल 3 आहे म्हणून, आणि फंक्शनल ग्रुप अमाइन, सेकंडरी प्रॉपिल अमाइन किंवा आयसोप्रोपिल अमाइन सुद्धा म्हणू शकतो आपण. क्लिअर आहे. तसंच सेकंडरी प्रॉपिल काय म्हणसालेला, सायनाइड आहे ना, किंवा आयसोप्रोपिल सायनाइड, आयसोप्रोपिल सायनाइड सुद्धा म्हणू शकता. आता इथे काय, प्रॉपिल आहे, मिथिल आहे. पहिले कोणता येईल, मिथिल. म्हणून तुम्ही काय लिहाल, मिथिल सेकंडरी प्रॉपिल इथर असे नाव असेल, किंवा मिथिल आयसोप्रोपिल सुद्धा म्हणू शकतो. आयसोप्रोपिल इथर असं सुद्धा नाव घेऊ शकतो. आता हे सेकंडरी प्रॉपिल हे मिथिल आणि कीटोन आहे. बघा लक्षात ठेवायचं, कीटोन आहे ना. म्हणून आता याचं नाव काय देसाल सांगा तुम्ही. पहिल्यांदा कोणाला नाव देसाल, मिथिलला, आणि नंतर प्रॉपिलला. म्हणून याचं नाव देसाल मिथिल सेकंडरी प्रॉपिल कीटोन. आणि सेकंडरी प्रॉपिललाच आपण काय म्हणू शकतो, आयसोप्रोपिल सुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारे फॉर्म्युले तयार होतील. सेकंडरी मध्ये दुसरा फॉर्म्युला आपण कोणता तयार करतो, ब्युटील वाला, सेकंडरी ब्युटील वाला. म्हणून सेकंडरी ब्युटील वाले सुद्धा फॉर्म्युले बनवून पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 4 कार्बन वाला घ्या, त्याला OH लावा, हा झाला सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. 4 कार्बन घ्या, सेकंडरी कार्बनला क्लोरीन लावा, सेकंडरी ब्युटील क्लोराइड. 4 कार्बन घ्या, सेकंडरी कार्बनला काय लावा, NH2 ग्रुप लावा. या लावसाल किंवा या लावसाल, दोन्ही सेकंडरीच आहेत. बरोबर आहे. सेकंडरी ब्युटील अमाइन.
सेकंडरी ब्युटील सायनाइड म्हटलं तर सेकंडरी कार्बनलाच काय लावायचं सायनाइड. ब्युटील म्हटलं की 4 सेकंडरी ब्युटील सायनाइड. सेकंडरी ब्युटील मिथिल इथर काढायचा असेल तर हा सेकंडरी काढचा इथर आणि सेकंडरी कार्बनलाच तो काय लावायचा आहे ऑक्सिजन लावायचा आहे. हा झाला सेकंडरी ब्युटील आणि तो मिथिल. असंच आपण सेकंडरी ब्युटील कीटोन काढायचा असेल तर सेकंडरी कार्बनला कार्बोनिल ग्रुप लावा. या प्रकारचा फंक्शनल ग्रुप असणारा कंपाऊंड तयार करा. झालं आता याचं नाव द्यायचं आहे आपल्याला. क्लिअर आहे. सर्वांच्या नावाच्या समोर काय येणार आहे आता सेकंडरी ब्युटील तर येणारच आहे कारण आहेच. आणि फंक्शनल ग्रुप काय अल्कोहोल. इथेही सेकंडरी ब्युटील क्लोराईड काय झालेला सेकंडरी ब्युटील क्लोराईड. हां सेकंडरी ब्युटीलला आयसो म्हणत नसते फक्त प्रॉपिलमध्ये सेकंडरी प्रॉपिल आणि आयसोप्रॉपिल सेम आहे. त्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे सेकंडरी ब्युटील आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा अमाइन. म्हणून याचं नाव सेकंडरी ब्युटील अमाइन. याचं नाव काय येणार आहे सेकंडरी ब्युटील आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे सायनाइड. म्हणून याचं नाव आहे ते सेकंडरी ब्युटील सायनाइड. आता हे ब्युटील आहे आणि मिथिल आहे. कोणता ब्युटील आहे सेकंडरी ब्युटील. त्यानंतर मिथिल आणि फंक्शनल ग्रुप तुमचा कोणता आहे इथर. म्हणून याचं नाव आहे सेकंडरी ब्युटील मिथिल इथर. याचं नाव काय येणार आहे सेकंडरी ब्युटील मिथिल कीटोन. काय सेकंडरी ब्युटील मिथिल कीटोन असं याचं नाव आहे कॉमन. म्हणून राहिलं काय ते तर असे सेकंडरीचे फक्त दोनच काढायचे. टर्शरीचा काढू आपण. टर्शरीचेही 2 काढायचे. एक जरी काढला तरी सफिशियंट आहे आपल्यासाठी. बघा लक्षात ठेवायचं. तर सध्यासाठी आपण टर्शरी एकच काढणार आपल्या चार्टमध्ये असल्यामुळे. बघा लक्षात ठेवायचं आहे. बाकी आपण कंप्लीट समजून घेतलेलंच आहे तिकडे. इथे फक्त हे चार्टवर एकाच चार्टमध्ये आपल्याला कंप्लीट 6 फंक्शनल ग्रुपचे कॉमन नेम समजून घ्यायचे होते. मग आता मी टर्शरी म्हटलं की टर्शरी कार्बनला काय लावणार फंक्शनल ग्रुप टर्शरी ब्युटील अल्कोहोल. बरोबर आहे. इथे तसंच करतो. टर्शरी कार्बन काढतो जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असते त्याला क्लोरीन लावायचा. हा झाला टर्शरी ब्युटील क्लोराईड. टर्शरी ब्युटील अमाइन म्हटलं तर टर्शरी कार्बन काढा जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असते त्याला आपण टर्शरी त्याला NH2 लावा. हा झाला टर्शरी ब्युटील अमाइन आहे की नाही. टर्शरी ब्युटील सायनाइड काढा म्हटलं तर टर्शरी कार्बन काढा जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्याला CN लावा. हा झाला टर्शरी ब्युटील सायनाइड. इथे तसंच टर्शरी ब्युटील टर्शरी कार्बनला इथर फंक्शनल ग्रुप लावा. हा वाला एक मिथिल ग्रुप घेतला. तसंच इकडेही करतो मी. टर्शरी ब्युटील ग्रुपला काय करतो मी कीटोन ग्रुप लावतो. टर्शरी कार्बन आहे त्याला कार्बोनिल ग्रुप लावा. आता मी असा आडवा न लिहिता उभा लिहिला फॉर्म्युला. बाकी काही नाही करणार. ठीक आहे. सर्वांच्या नावाच्या समोर काय येणार आहे तर सर्वांना माहिती आहे की हे काय आहे टर्शरी ब्युटील आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे अल्कोहोल. हा आहे टर्शरी ब्युटील आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे क्लोराईड. हा एक आहे टर्शरी ब्युटील आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे अमाइन. म्हणून याचं नाव येणार आहे टर्शरी ब्युटील अमाइन. त्यानंतर हाही सुद्धा टर्शरी ब्युटील आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे सायनाइड. म्हणून टर्शरी ब्युटील सायनाइड. तसंच इथे ब्युटील आणि मिथिल आहे तर पहिले कोणी ब्युटील टर्शरी ब्युटील मिथिल इथर असं म्हणणार आहोत. टर्शरी ब्युटील मिथिल इथर. इथे तसंच येणार आहे टर्शरी ब्युटील नंतर मिथिल आणि नंतर फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा कीटोन. अशा प्रकारे हे नाव. असंच टर्शरी पेंटिंग सुद्धा काढायचं होतं. एक टर्शरी पेंटिंगचा फॉर्म्युला काढून दाखवतो. टर्शरी कार्बन म्हटलं की जो कार्बन किती कार्बनला अटॅच असतो 3 कार्बन त्याला आपला फंक्शनल ग्रुप अटॅच पाहिजे OH. हा झाला टर्शरी. पण टर्शरी पेंटिंग म्हटलं की या कार्बनला तुम्ही कार्बन देऊ शकता यालाही देऊ शकता किंवा यालाही देऊ शकता. क्लिअर आहे की नाही मी काय सांगितलं आहे. तर हा झाला असता टर्शरी पेंटिंग अल्कोहोल. काय झाला असता टर्शरी पेंटिंग अल्कोहोल. असंच तुम्ही टर्शरी पेंटिंग ग्रुप लावून फॉर्म्युला काढू शकता. तर टर्शरीचे 2च फॉर्म्युले काढायचे. फायनली निओचा काढू आपण. निओचा सुद्धा 1 किंवा 2 फॉर्म्युले काढून दाखवतो मी तुम्हाला. बाकी तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. बघा तर निओचा मिनिमम किती कार्बनपासून स्टार्ट होतो 5 कार्बनपासून निओचा फॉर्म्युला स्टार्ट होत असतो. म्हणून शेवटचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता आता निओवाला. तर निओवाले निओ अल्किल अल्कोहोल निओ अल्किल हॅलाइड निओ अल्किल अमाइन तयार करायचे आपल्याला. निओ म्हटलं की सेकंड क्लास कार्बन कंटेनिंग 2CH3 ग्रुप मिनिमम 5 कार्बन शेवटी काय लावा OH. हा झाला तुमचा निओपेंटील अल्कोहोल. काय म्हणून झालेला निओपेंटील अल्कोहोल. फंक्शनल ग्रुप OH आहे म्हणून अल्कोहोल.
निओपेंटिल हॅलाइड काढू. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे निओ 5 पेंटिल आणि हॅलाइड म्हटलं तर क्लोराईड ब्रोमाइड आयोडाईड कोणताही घ्या. आहे की नाही. नाव काय दिसायचं निओपेंटिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे क्लोराईड म्हणून याचं नाव आहे निओपेंटिल क्लोराईड. निओपेंटिल अमाइन काढा म्हटलं तर सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे निओ पेंटिल म्हणजे 5 त्याला NH2 लावा निओपेंटिल अमाइन. अशा प्रकारे कळलं मी काय म्हटलं आहे. याचं नाव काय दिसाल निओ 5 आहे म्हणून पेंटिल आणि फंक्शनल ग्रुप NH2 आहे म्हणून अमाइन. निओपेंटिल सायनाइड काढू आपण. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे निओ पेंटिल म्हटलं की किती कार्बन आले पाहिजे 5 कार्बन आले पाहिजे म्हणून CH2 आणि मला काय येणार आहे सायनाइड म्हणून याचं नाव काय येईल निओपेंटिल सायनाइड. निओपेंटिल सायनाइड फंक्शनल ग्रुप सायनाइड. क्लिअर आहे. असंच इथरचं काढू आपण. निओपेंटिल मिथिल इथर मिथिल निओपेंटिल इथर म्हणू आपण. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 बरोबर आहे. अशा प्रकारे आणि हा CH2 याला आपण आता मिथिल ग्रुप लावू. आता हा इथर आहे आणि हा निओपेंटिल हा मिथिल आहे. तर पहिले कोण येणार आहे अल्फाबेटिकली मिथिल निओपेंटिल आणि फंक्शनल ग्रुप मध्ये काय इथर म्हणून याचं नाव येणार आहे निओपेंटिल मिथिल इथर. तसंच निओपेंटिल मिथिल कीटोन काढू आपण. मिथिल निओपेंटिल हा सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे निओ 5 कार्बन निओपेंटिल आणि कीटोन म्हटलं तर COCH3 म्हणून याचं नाव काय दिसायला तर तुम्ही मिथिल पहिले येईल अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणून मिथिल निओपेंटिल कीटोन मिथिल निओपेंटिल पेंटिल कीटोन असं याचं कॉमन नेम. क्लिअर झालं. तर हे तुमचे कोणत्या टाईपचे होते ए टाईपचे फंक्शनल ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये आपण काय केलं फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप. आहे की नाही. एकदम सोपं आहे. आणि अल्किल ग्रुप आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी आपण प्रॅक्टिस केलेली आहे. अल्किल ग्रुप तयार कसे झाले त्याची प्रॅक्टिस करून पाहिली आहे. एन वाले आयस वाले सेकंडरी वाले आणि टर्शियरी आणि न्यू तेच यांना जोडायचे म्हणजे आपले अल्किल ग्रुपही तयार होतील आणि फंक्शनल ग्रुपही आपले क्लिअर होतील. त्यामुळे हे 6 फंक्शनल ग्रुप आणि बी टाईपचे 6 फंक्शनल ग्रुप ज्यांचं कॉमन नेम सारखंच दिसते म्हणजे जवळपास तुमचे 12 कॉमन नेम असणारे फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड ते हे क्लिअर झाले आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीच पाठ करायचं काम पडत नाही. आणि मॅक्झिमम हेच कंपाऊंड आपल्या केमिस्ट्रीमध्ये येतात. उरलेले जे कंपाऊंड येतात त्यांचं कॉमन नेम तर आपण पाहणारच. समजलं लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे ए टाईपचा चार्ट क्लिअर करायचा. त्यानंतर बी टाईपच्या फंक्शनल ग्रुपचाही चार्ट समजावून सांगितला. चार्ट याच्यासाठी समजावून सांगितला की यांचं कॉमन नेम देत असताना फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप एक सारखा आहे. बस आपल्याला अल्किल ग्रुप माहिती असले पाहिजे तर फंक्शनल ग्रुप जोडून त्यांचे फॉर्म्युले बनवायचे. ठीक आहे. तसंच बी टाईप मध्ये आपण जे काढलेले आहे त्यांचा मेन होता कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं पहिले नॉमेनक्लेचर मी शिकवलेलं आहे ते लेक्चर ऐका. त्याच्यानंतर मग बी टाईपचं फंक्शनल ग्रुप असणारा चार्ट पहा. तुम्हाला सर्वांच्याच नॉमेनक्लेचर मध्ये काय बदल येते आणि कसं नॉमेनक्लेचर करावं लागते ते समजून जाते. ठीक आहे. तर हे झाले कॉमन नेम. आता आपण IUPAC नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. पण IUPAC नॉमेनक्लेचर पाहण्यासाठी सुरुवातीला मी अल्केनचे IUPAC नॉमेनक्लेचर तुम्हाला समजावून सांगणार आहोत आणि अल्केनचे IUPAC नॉमेनक्लेचर एकदा आले की मग आपल्याला सर्वच ए आणि बी टाईपचे फंक्शनल ग्रुप घेऊन तिथेही 2 चार्ट तयार करून सर्वच कंपाऊंडचे एलिफॅटिक कंपाऊंडचे IUPAC नॉमेनक्लेचर क्लिअर करायचे आहे. तर ही ट्रिक्स आहेत चार्ट मधले. तर ह्या तुम्ही समजून घ्या म्हणजे लवकरात लवकर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये इन्सर्ट होसाल. ठीक आहे.